गायकवाड पाटील कॉलेज काऊन एवढं फेमस आहे ना, आज आपल्याला एवढे मोठे लिस्टाल भेटले. चला व्हिडिओ तुम्हाला पुढे सांगतो. तर काय विषय मित्रांनो, सगळ्यांना जय श्रीराम. सकाळी बड्यापैकी आपण तयार वगैरे झालो कॉलेज जासाठी. सकाळी थोडंसं आपल्या गाडीला थोडा कपडा मारून घेतला. आता कशी दिसतं तर सांगून देता. डायरेक्ट निघालो आपण 120च्या स्पीडनं कॉलेज जासाठी. जर तुम्हाला वाटत असेल ना आपला मराठी माणूस समोर गेला पाहिजे, तर तेवढं एक तुमच्यावाले फॉलो करून टाकता. डायरेक्ट कॉलेजमध्ये आलो, कॅन्टीन मध्ये आलो. आणि आमच्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये एवढ्या मांजर आहे की काय सांगू, काय बी खात राहते ना. आपल्या साहित्य भावले काही चार म्हटलं तर पैसेच नाही म्हणे. आता आमचे मित्र तर हमेशा गरीब राहते. तुमच्या मित्राचं सांगून दे जा. मग गेले नाश्ता वगैरे चारला, गेले 2 मिनिटं मोबाईल पकड म्हटलं तर साला मायच क्लिप काढत होता. म्हणला जेवढी इज्जत कमवली तेवढी पूर्ण मातीत घालून टाकली माही. तेवढाच आपली गँग आली. म्हटलं कायले आले तुम्ही इकडे, तर आज लेक्चर बंक मारू म्हणे, आज काही अभ्यास करायचं मन नाही म्हणे. म्हणलं मग मी एकटा क्लासमध्ये जाऊन काय करू. मग सगळ्यांनी टेबलवर बॅग ठेवली. चला म्हटलं आज क्लास बंकच मारू. आता आपल्या पुऱ्या गँग म्हणून आयफोन फक्त आपल्याच कडे होता. म्हटलं काऊन आपण एवढा गरीब राहिलो. क्लासमध्ये आलो, 1-2 लेक्चर केले, बाहेर आलो तर आपल्याला एवढा मोठा आपल्याला प्रेमाचा माणूस भेटला. आता भाऊ पण आपले क्रिएटर आहे, त्याची आयडी मेन्शन मारतो, त्याला पण थोडा सपोर्ट करा. डायरेक्ट मग आपण निघालो आपल्या घरी जायसाठी. आणि जात्या वेळेस आपल्याला एवढा भयंकर पाऊस लागला का जाऊ दे म्हटलं आता ओला होतच जा लागत. घरी गेलो आणि फ्रेश वगैरे झालो. तेवढ्याच प्रेमबाई सोबत निघालो डायरेक्ट फोटोशूट साठी. आणि मग डायरेक्ट चाललो आलो गुरुदेव मध्ये. आता तुम्ही म्हणसान गुरुदेव मध्ये कोण आला, कारण आपण इथचा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय रील बनवायचं, तर इथं या लागते रोज. इथं थोडंसं शूट वगैरे मारून घेतलं आणि डायरेक्ट चाललो आलो उमरेड पुलावर. आपल्या बापाचाच रस्ता होय समजून आपण डायरेक्ट दोन्ही गाड्या मंदात लावून टाकल्या रस्त्याच्या. आता रस्त्याच्या मंदात गाडी आपण नव्हतं लावली, लंबूबाईनं लावली होती. कारण लंबूबाई म्हणे एक फोटो काढते म्हणे चांगला ना, बाकी सगळं बातमध्ये उतरेन म्हणे. आपलं शूट वगैरे खतम झालं आणि डायरेक्ट चाललो आलो आपण हिरा पॉईंट वर. प्रेमबाई म्हणे गाडी घेतली पण तू तर पार्टी दिलीच नाही म्हणे. आपल्या प्रेमबाईला थोडंसं गरिबीत निपटून घेतो म्हटलं, तरी बी आपले प्रेमबाई खुश होते. डायरेक्ट चाललो आलो एलओसी मध्ये, तिथं लाईटच नव्हती. लंबूबाई म्हणे जाऊ दे म्हणे, लाईट नाही तर घरी जाऊ म्हणे. आपण घरी जातच होतो, तेवढ्याच आपले भेटले मोठे क्रिएटर. आता अक्षय भाऊले तुम्ही ओळखत असाल, कारण याचे 60,000 फॉलोअर आहे इंस्टावर. आपले पब्लिक लोक म्हटलं चला म्हटलं आता घरी चाललं जाऊ म्हटलं आपण. लंबूबाई म्हणे घरी नाही म्हणे, चल म्हणे एक काम आहे म्हणे, आपल्या गाडीला थोडी रॅपिंग वगैरे करून घेऊ म्हणे. म्हटलं चल म्हटलं मलाही करायचं आहे माझ्या गाडीला. आणि डायरेक्ट चाललो आलो रेडीवाल्या काकाच्या दुकानात. आपल्या शॉपले थोडी गोल्डन लेअर लावायची होती. मग आपण आपल्या गाडीला थोडीशी गोल्डन लेअर वगैरे लावून टाकली ना. रात्रीची आपली गाडी तर दिसतच नव्हती. आणि लंबूबाईंनी डायरेक्ट आपल्या गाडीवर आपली इंस्टा आयडी लिहिली होती. म्हटलं जसे काय खूपच फेमस आहे आपला लंबूबाई. जाऊ द्या, खूप बकचोदी झाली. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तेवढं एक मराठी माणसाला फॉलो करून टाक जा.